जर तुम्ही भूतकाळात घडून गेलेल्या चुकांचा अजूनही विचार करत असाल, त्या चुकांचा विचार करत असाल, स्वतःला दोष देत असाल, स्वतःला अपराधी समजत असाल, तर तुम्ही अजूनही फार मोठी चूक करताय. कारण ऑलरेडी चुकांमुळे तुमचा भूतकाळ तर खराब झालेलाच आहे, पण त्या चुकांचा विचार करण्यामध्ये तुम्ही तुमचा वर्तमान काळ देखील खराब करताय. चुका कोणाकडून होत नाहीत, चुका प्रत्येक माणसाकडून होतात. चुकांमधूनच माणूस शिकत असतो, घडत असतो, स्वतःमध्ये परिवर्तन करत असतो. कोणीही 100% परिपूर्ण होऊन जन्माला आलेला नसतो. एखादी लहानशी चूक तुम्हाला खूप मोठा धडा शिकवून जाते, तर एखाद्या लहानशा चुकीमुळे तुमचं आयुष्य विस्कळीत होतं. म्हणून झालेल्या चुकांचा विचार करण्यामध्ये, त्या चुकांची उजळणी करण्यामध्ये, स्वतःला दोष देण्यामध्ये, स्वतःला अपराधित समजण्यामध्ये तुम्ही स्वतःचा व्यर्थ वेळ वाया घालवत असाल, तर तुम्ही त्या चुकांमधून शिकतही नाही आणि घडतही नाही. म्हणून झालेली चूक ऍक्सेप्ट करा, चुकांमधून शिका, स्वतःमध्ये बदल घडवा, स्वतःमध्ये परिवर्तन करा. चूक म्हणजे अपराध नव्हे, चूक म्हणजे परमेश्वराने दिलेली शिकण्याची संधी आहे.